रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाची सुरुवात होते। या दिवशी आपण गुढीपाडव्याचा सण हा साजरा करत असतो। उद्या गुरुवार 19 मार्च 2025 या दिवशी गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जाईल। हिंदू कालगणनेनुसार हा वर्षातील पहिलाच दिवस मानला जातो। या महिन्यापासून वसंत ऋतूला देखील सुरुवात होत असते। सारी सृष्टी आनंदित होते आणि वसंत ऋतू आपले सारे वैभव्य अगदी मुक्त हस्ताने सृष्टीवरती उधळत असतो। अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणामध्ये आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होत असते। घराघरासमोर गुढ्या उभारून तोरणे लावून आपण उत्साहामध्ये नवीन वर्षाचे स्वागत करत असतो। त्याच्या या पहिल्या सणाला गुढीपाडवा किंवा वर्ष प्रतिपदा असं देखील म्हटलं जातं। नवीन वर्षात तुम्हाला सुखाने समाधानाने जगता यावं यासाठी काही गोष्टीची आवर्जून खबरदारी आपल्याला घ्यावी लागते। पाडव्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात घरातील काही गोष्टी अजिबात कोणालाही द्यायच्या नसतात। या वस्तूंबरोबर आपलं भाग्य देखील जोडलेलं असतं, तेव्हा या गोष्टी इतरांना देऊन तुम्ही तुमचं भाग्य देखील त्यांना देत असतात। असं केल्याने तुमच्या घरामध्ये ताणतणाव हा वाढत असतो, घरामध्ये क्लेश निर्माण होतात। तेव्हा कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही कोणाला देऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून पहा। चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। याच दिवशी ब्रह्मदेवाने देखील ब्रह्मांडाची निर्मिती केली होती। तसेच या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून देखील गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो। याच दिवसापासून ब्रह्माच्या प्रयत्नाने न्याय आणि सत्याचा योग सुरू झाला होता। हा योग सुरू झाल्याचं देखील सांगितलं जातं। या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते। घराघरामध्ये ब्रह्मदेवाचा ध्वज फडकवला जातो। जेव्हा राम सीता 14 वर्षाचा वनवास बघून अयोध्येमध्ये परतले होते, तोच हा दिवस गुढीपाडवा म्हणून देखील साजरा केला जातो। तर हा विजयाचा ध्वज म्हणून देखील उभारला जातो। गुढीपाडवा हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण शुभ मुहूर्त असतो। ह्या दिवशी नवीन कामाची सुरुवात केली जाते, नवीन व्यवसायाची सुरुवात केली जाते। नवीन घर बांधायचं असेल, नवीन घर खरेदी करायचं असेल, महागड्या वस्तू किंवा नवीन गाडी खरेदी करायची असेल तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती जी काही खरेदी आहे तर ती केली जाते। आणि यासोबतच या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं। परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी काही चुका आपल्याला करायच्या नाहीत, कारण की या चुका जर आपण केल्या तर आपल्याला त्याचे परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागत असतात। आपल्या कुटुंबावरती वारंवार संकटे येतात, घरामध्ये ताणतणाव वाढतो, क्लेश वाढतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो। तर त्यासाठी कोणत्या वस्तूच्या आहेत जे एक एक करून आपण पाहणार आहोत। सगळ्यात आधी म्हणजे आपण गुढीपाडव्याच्या दिवशी एक गोष्ट करायची आहे, तर ती म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला गुढी उघडत आपण असतो, त्यामुळे या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या घरामध्ये आपण मिठाई आणायची आहे। त्याचा प्रसाद, त्याचा नैवेद्य तुम्हाला देवापुढे ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही श्रीखंडपुरीचा देखील प्रसाद करू शकता किंवा पुरणपोळीचा देखील नैवेद्य दाखवू शकता। आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य गुढीला दाखवल्यानंतर घरातील सर्वांनी हा जो नैवेद्य आहे तर तो प्रसाद म्हणून सगळ्यांनी ग्रहण करायचा आहे। वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, नांदते। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत। काळा रंग जो आहे तर तो कोणत्याही शुभ कार्यामध्ये घातला जात नाही। आपण या रंगाऐवजी तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करू शकता, कारण की लाल आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते अतिशय शुभ मानलं जातं। त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती करण्यासाठी तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही। त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये लख्ख प्रकाश असावा। घरातील पडदे, खिडक्या ज्या लावलेल्या असतात तर त्या लावलेल्या नसाव्यात। घरामध्ये अंधार पडलेला असेल तर तुम्ही खिडक्या, पडदे उघडे ठेवायचे आहेत। अंधार पडणाऱ्या खोलीत तुम्ही लाईट लावून ठेवायचे आहेत, कारण की आपल्या घरामध्ये जी काही नवीन वर्षाची सकारात्मकता आहे तर ती या दिवशी घरामध्ये यावी, त्यासाठी आपल्या घरामध्ये लख्ख प्रकाश असावा। त्यामुळेच आपल्या घरामध्ये सकारात्मकताही वास करत असते। त्यासाठी या दिवशी आपल्या घराची खिडकी, दरवाजे उघडे ठेवायचे आहेत। तसेच आपल्या पर्समध्ये किंवा मिस्टरांच्या पॉकेटमध्ये आपल्याला काही नोटा ठेवायच्या आहेत। काही नवीन नोटा तुम्ही या दिवशी पर्समध्ये ठेवू शकता। तर बघा, कधीही पर्स किंवा पॉकेट रिकामे ठेवणं अतिशय चुकीचं आहे, ते अत्यंत अशुभ मानलं जातं। कारण की गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या पर्समध्ये म्हणा किंवा मिस्टरांच्या पॉकेटमध्ये म्हणा नवीन करकरीत नोटा ठेवायच्या आहेत,
आहेत किंवा काही नोटा तुम्हाला ठेवायच्या आहेत. असं केल्यामुळे लक्ष्मी माता जी आहे तर ती आपल्या घराकडे आकर्षित होत असते. ती आपल्या घरामध्ये सदैव वास्तव्य करते. घरामध्ये पैसा असतो तर तो खेचत असतो. तुम्हाला तर माहीत असेलच की पैशाला पैसा खेचतो असं आपण खूप ऐकत असतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता भासत नाही. त्यामुळे आपण जिथे कुठे पैसा ठेवतो तर ते लक्ष्मीला ठेवतो. तिथे असं आपलं पाकिट किंवा पर्स असेल तर ते कधीही रिकामे ठेवणं अशुभ मानलं जातं. आपल्या घरातील तिजोरी जी आहे तर आपल्या घरातील तिजोरी किंवा कपाटाची दारं जिथं आपण त्यामध्ये आपल्या महत्त्वाच्या गोष्टी किंवा आपलं धन जे आहे तर ते ठेवत असतो. तर बऱ्याच वेळा आपल्या घाई गडबडीतून आपल्या कपाटाची दारं किंवा तिजोरीची दारं आपल्याकडून उघडीच राहत असतात. परंतु असं केल्यामुळे आपल्या कपाटामध्ये असलेली लक्ष्मी जी आहे तर ती बाहेर निघून जात असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही आपल्या घरातील कपाटाची दारं जी आहे तर ती उघडी ठेवायची नाहीत. तिजोरीला व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही गोष्टी चुकून देखील कोणालाही द्यायच्या नाहीत. तर आज गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही या गोष्टी चुकूनही कोणाला देऊ नका. त्यातली पहिली वस्तू म्हणजे या दिवशी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दही जे आहे तर ते आपल्याला कोणालाही द्यायचं नाही. तुमच्या जवळची एखादी व्यक्ती असेल किंवा तुमचे शेजारी पाजारी असतील किंवा तुमची मैत्रीण असेल किंवा नातेवाईक असतील तुमच्या घराजवळ असतील किंवा त्यांनी तुम्हाला जरी दही या दिवशी मागितलं असेल तर नक्कीच तुम्ही या दिवशी त्यांना दही द्यायचं नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी दही दिल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली जी काही लक्ष्मी आहे तर ती तुम्ही बाहेर घालवत आहात असं त्याचं म्हणणं होतं. घरामध्ये सुखसमृद्धी नष्ट होते कारण की या दह्याला देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. बघा पूर्वीपासून दही जे आहे तर ते संध्याकाळच्या वेळेस कोणालाही दिलं जात नाही. त्यासाठी तुम्ही या दिवशी दही जे आहे तर ते कोणाला चुकून देखील देऊ नका. गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्हाला कोणाला अजून एक वस्तू द्यायची नाही तर ती म्हणजे घरातलं मीठ. तर बघा मीठ ही एक अशी वस्तू आहे जी उसणं कधी कोणाला देऊ नये. आपल्या घरातील मीठ हे लक्ष्मीस्वरूप मानलं जातं. ज्यावेळेस आपण मीठ कोणाला तर देतो त्यावेळेस आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे तर ती निघून जात असते. आपल्याला अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आपल्याला अनेक आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. बऱ्याच वेळा काय होतं आपली शेजारपाजारी की असतील किंवा शेजारी एखादी जवळची व्यक्ती असेल ते आपल्याकडे काहीतरी मागायला आल्यानंतर आपण ते सहज देत असतो. परंतु अशा काही वस्तू आहेत तर त्या लक्ष्मीच्या स्वरूप मानल्या जातात. त्यासाठी या दिवशी जर आपल्या घरी कोणी मीठ मागायला आलं तर आपल्याला अजिबात द्यायचं नाही. त्यामुळे या गोष्टी सुखसमृद्धीशी संबंधित आहेत. त्यासाठी तुम्ही या वस्तू इतरांना चुकून देखील देऊ नका. त्यानंतरची वस्तू आपल्याला चुकूनही गुढीपाडव्याच्या दिवशी कोणालाही द्यायची नाही तर ती म्हणजे धने. धने जे आहे तर ते आपल्या घरातील धनास्वरूपात असतं. ज्यावेळेस आपण धने कोणालाही देतो त्यावेळेस आपल्या घरातून लक्ष्मी ही काढता पायी घेत असते. धने दिल्यामुळे आपलं धन जे आहे तर ते निघून जात असतं. त्यामुळे तुम्हाला घरातील अख्खे धने कोणालाही द्यायचे नाहीत. तर बघा धनत्रयोदशीच्या दिवशीसुद्धा सोनं चांदी खरेदी केलं नाही तरी आपण मुठभर धने का होईना खरेदी करत असतो. असं म्हटलं जातं की त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही कोणाला आपल्याला धन जे आहे तर ते द्यायचे नाहीत. त्यानंतरची वस्तू म्हणजे हळद. हळद जी आहे तर ती नकारात्मकतेला आपल्या घरामध्ये प्रवेश करून देत नाही. त्यासोबतच हळद जी आहे तर ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ते खेचून आणत असते. त्यामुळे आपल्या घरातील हळद कोणालाही चुकून देखील ठेवू नये. त्यानंतर आपल्या घरामध्ये खूप प्रयत्न करून देखील यश मिळत नसेल, सुख मिळत नसेल, समृद्धी येत नसेल, कष्ट करताय, मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश जे आहे तर ते मिळत नसेल तर त्यासाठी आपल्यालाही आपल्या घरातील जे तांदूळ आहे तर ते गुढीपाडव्याच्या दिवशी कोणालाही द्यायचे नाहीत. आणि वेगवेगळे उपाय जे आहेत ते टोटके जे आहेत तर ते आपण तांदळावरती करत असतो. त्यामध्ये तांदूळ वापरत असतो. त्यामुळे आपल्या घरातील तांदूळ किंवा अक्षता ज्या आहेत तर त्या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणालाही देऊ नये. त्यामुळे घरातील समृद्धी जी आहे तर ती निघून जात असते. कारण की तांदूळ जे आहे तर ते माता लक्ष्मीचं साक्षात स्वरूप मानलं जातं. तांदूळ जे आहे तर ते समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यानंतरची वस्तू आपल्याला कोणालाही द्यायची नाही तर ते म्हणजे 1 रुपयाचं नाणं किंवा सिक्का. तर बघा नोटा भरपूर असतात परंतु लक्ष्मी स्वरूप जे असतं तर ते 1 रुपयाचं नाणंच असतं. 1 रुपयाचं सिक्का असतात त्यालाच लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. त्यासाठी तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी हा सिक्का कधीही कोणालाही देऊ नका. कारण की आपण जर काही खरेदी करण्यासाठी एखादी वस्तू आणली किंवा आपण दुकानामध्ये खरेदी करायला गेल्यानंतर तुम्ही नोटा देऊ शकता परंतु 1 रुपयाचा सिक्का जो आहे तो तुम्हाला लक्ष्मी स्वरूप असतो म्हणून त्यासाठी कोणालाही द्यायचा नाही. तर
त्यामुळे आपल्याला धनहानी होण्याची शक्यता दाट असते। तर या दिवशी कोणालाही साखर देखील उसने घालू नये, साखर देखील या दिवशी द्यायची नाही, कारण की साखरेचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो। शुक्र ग्रहाचा संबंध हा थेट आपल्या आर्थिक समस्यांशी असतो, पैशाच्या संबंधित असतो। त्यासाठी या दिवशी साखर कुणाला द्यायची नाही। आपलं पॉकेट असेल, पर्स असेल तर ते पूर्णपणे रिकामं ठेवायचं नाही। नवीन वर्षाची सुरुवात आहे, नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। हा दिवस अत्यंत खास मानला जातो, त्यासाठी या चुका आपल्याला या दिवशी अजिबात करायचं नाही। आपलं पॉकेट आपल्याला रिकामं कधीही ठेवायचं नाही। या दिवशी आपण धारदार वस्तूंची, प्लॅस्टिकच्या किंवा लोखंडी वस्तूंची खरेदी करायची नाही। या दिवशी तुम्ही सोने, चांदी, तांबे, पितळ अशा धातूंची खरेदी करू शकता। या दिवशी आपण आपलं पॉकेट जे आहे तर ते मोकळं ठेवायचं नाही। कुणालाही उधार पैसे जे आहे तर ते द्यायचं नाही किंवा कोणाकडून कर्ज देखील या दिवशी आपल्याला घ्यायचं नाही। या दिवशी मांसाहार चुकूनही करायचं नाही। घरामध्ये भांडण, तंटे, क्लेश, वादविवाद असं अशांत वातावरण ठेवायचं नाही। घरातील वातावरण हे शांत ठेवायचं आहे। घरामध्ये कुठेही जाळ्याजमट किंवा कचरा असून द्यायचा नाही। आदल्या दिवशी अमावस्येलाच आपल्या घराची साफसफाई आपल्याला करायची आहे। घर हे स्वच्छ ठेवायचं आहे, पवित्र ठेवायचं आहे, शांत ठेवायचं आहे। अशा सात्विक घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आणि वर्षभर आपल्याला कशाचीही कमतरता भासत नाही। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद। माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।